बरं घे 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 थांबते जाऊ दे. एकंदर जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आपल्या हे जिल्ह्यामध्ये भाजपला चांगली परिस्थिती आहे. आम्हाला खात्री आहे की सातारा जिल्हा परिषद मध्ये सगळ्याच जिल्ह्यातनं आमची मेजॉरिटी भारतीय जनता पार्टीची स्वबळावर नक्की होणार आणि स्वबळावर आम्ही आमचा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणा किंवा भाजपची सत्ता ही स्वबळावर आम्ही 100% आणणार ही वस्तुस्थिती आहे. महायुतीतले घटक पक्ष जे आहेत आता थोडंसं राष्ट्रवादीचे आपले उपमुख्यमंत्री आपल्याच ह्यात होते, त्यांचं दुर्दैवी निधन झालं, तर एक थोडीशी सहानुभूती त्या राष्ट्रवादी पक्षाला मिळते का असं काय? नाही असू शकल, असं म्हणजे होऊ शकल, ते मी काही ते नाकारत नाही. पण शेवटी कसं आहे, आज ही निवडणूक जी आहे ही जिल्हा परिषद पंचायत समितीची ही थोडी मी काय म्हणायचं विखुरलेली निवडणूक आहे. ह्यात उमेदवार अनेक आहेत. म्हणजे बाकी विधानसभा लोकसभेला कसं की एकच उमेदवार असतो, मतदारसंघ एकच अख्खा मतदारसंघ असतो. यात कसं आहे जिल्हा परिषदचा मतदारसंघ वेगळा, पंचायत समितीत अजून 2 मतदारसंघ वेगळे आणि म्हणजे एक जिल्हा परिषदचा उमेदवार, 2 खाली पंचायत समितीचे. त्यामुळे हे थोडं म्हणजे काय आहे, खालच्या अगदी तळागाळातल्या लेवल पर्यंत आहे. त्यामुळे तिथं थोडंफार संबंध, नातेगोते, उमेदवार कसा आहे, त्याचं काम, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं गाव, त्या गावातलं आता गावाचं मतदानाचा पण फरक पडतो. मोठं गाव असलं तर एक थोडा राजकीय दबाव राहतो, मोठ्या गावाचं मतदान जास्त पडतं. अशा अनेक ह्याच्यामुळे त्यामुळे सहानुभूती मिळेल असं आहे. म्हणजे तुम्ही म्हणता ह्यात तथ्य आहे. दादा गेले ही म्हणजे वाईटच घटना आहे, दुःखद घटना आहे. शेवटी ते आपल्या सगळ्यांचे नेते होते आणि त्यांच्याबद्दल सगळ्यांना आदर होता, आज पण आहे आणि उद्या पण राहणार आहे. आणि एक महाराष्ट्रातलं फार मोठं नेतृत्व होतं, ज्यांनी महाराष्ट्राला अजून काम ते भरपूर वर्ष करू शकत होते. भरपूर वर्ष त्यांच्या हातामध्ये होते त्यांच्या नेतृत्वाचे, पण दुर्दैवानं त्या अपघातात त्यांचं निधन झालं. पण शेवटी आज जिल्हा म्हणून आपल्याला जर म्हणजे विकास करायचा असेल, जिल्ह्याची जर प्रगती करायची असेल तर जिल्ह्याला भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही. ही शेवटचा गोष्ट आहे. प्रश्न आहे, आता थोडंसं विकासाच्या ह्याच्यावर राजकारण कुठे दिसत नाही प्रत्येकाचे, कारण की बोलताना जे मंत्री महोदय असतील किंवा त्या ठिकाणचे आमदार असतील त्यांच्या तोंडून वेगळे वाक्य जायला लागलेत, तर विकासाच्या वाक्य कुठले दिसत नाहीत. ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही असं नाही. आता शेवटी बघा, आपण जिल्हा परिषद आपली भाजपची आपल्या विचाराची करा म्हणून आपण ज्यावेळेला लोकांपुढे जाऊन विनंती करतोय त्यावेळेला आमच्या म्हणजे नियोजन जे पुढचं आहे ते हेच आहे की जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या काही गाव पातळीवरच्या नागरी सुविधा आहेत, बाकीच्या योजना आहेत, इतर ह्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता याव्यात. आज मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे आहेत, युतीत जरी असलो आपण तरी आज मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत. आज मुख्यमंत्र्यांची साथ ही आम्हाला सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आहे आणि नक्कीच त्यांचा सातारा जिल्ह्यावर म्हणजे प्रेम आहे, जीव आहे असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. तर यापूर्वी सुद्धा एक सांगू इच्छितो की यापूर्वी या जिल्ह्यानं राष्ट्रवादीला 8-8 आमदार एका वेळेला निवडून दिले होते, 2-2 खासदार निवडून दिले होते. अख्खी जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या विचाराची होती, अख्खी जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या विचाराची होती. या जिल्ह्यात दुसरं कुणी नावाला नव्हतं. पण जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व किती मिळायचं तर एक, अख्ख्या जिल्ह्यातनं मंत्री किती तर एकच मंत्री. आणि या उलट सांगली जिल्ह्यातनं आर आबा आणि जयंत पाटील दोघच निवडून यायचे, बाकी कोण निवडून यायचं नाही. पण तिथं मंत्री किती तर 2 मंत्री सांगलीतनं दरवेळेला तिथं केले जायचे. कुणाला करणं न करणं हा विषय वेगळा आहे, पण शेवटी जिल्ह्याला प्रतिनिधित्व त्या ह्याच्यामध्ये राष्ट्रवादीनं दिलं नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि ती नाराजी त्या अगदी महाराजांच्या बाबतीत पण तेच झालं. महाराजांना पण, भाऊसाहेब महाराजांना पण नंतरच्या ह्याच्यामध्ये थोडं या जिल्ह्याच्या राजकारणात आणि सगळ्या ह्याच्यामध्ये महाराजांना पूर्णपणे डावललं गेलं आणि त्यांना मंत्रिमंडळापासून लांब ठेवलं गेलं. या उलट मी मागं पण बोललो होतो, जर महाराज जर काँग्रेसमध्ये राहिले असते तर एखाद्या वेळेस विलासराव देशमुखांच्या ऐवजी महाराज मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झाले असते, हे पण घडलं असतं. पण ते पवार साहेबांवर त्यांचं प्रेम होतं, विश्वास होता म्हणून महाराज राष्ट्रवादी झाले. तर तिथून पुढं महाराजांची नेतृत्वाचं म्हणजे काय म्हणायचं संपल कसं नेतृत्व, हाच प्रयत्न पक्षातनं सुरू झाला. आपल्या तालुक्याचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल का? बघू आता, ज्या वेळेला आता आधी निवडून द्या सगळ्यांनी, मी सांगतोय ते सगळ्यांनी ऐका, निवडून द्या, मग अध्यक्षाच्या मागे आपण लागू.